माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी अखेर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून आज शुक्रवारी अर्ज दाखल केला. गेली 15-20 दिवस त्यांची मनधरणी सुरू होती. मात्र त्यांनी पक्षाकडून सामान्य कार्यकर्त्यांना बेदखल केले जात असून स्वाभिमानासाठी रिंगणात उतरल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली. अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना ते अनेक वेळा भावुक झाले. सांगरोळ, तालुका करवीर येथील बाजीराव खाडे हे गेली 28 वर्षे काँग्रेस पक्षात सक्रिय आहेत. त्यांनी युवक काँग्रेसपासून काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय सचिव म्हणून काम पाहिले. त्यांच्यावर पक्ष नेतृत्वाने विविध राज्यांची जबाबदारीही दिली होती. 1.5 वर्षापूर्वी त्यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली. गेल्या 6 महिन्यात तर त्यांनी वाड्या वस्त्या व गावे पिंजून काढली होती. काँग्रेस पक्षात कोणीची चूक नसल्याने मतदारसंघ काँग्रेसला मिळाल्यानंतर नेतृत्व आपला विचार करेल या अपेक्षेने त्यांनी जोमाने काम चालू ठेवले. पण काँग्रेसने शाहू छत्रपती यांना उमेदवारी जाहीर झाली तरीही खाडे थांबले नाहीत. दरम्यानच्या काळात स्थानिक काँग्रेस नेत्यांसह निरीक्षक, महाराष्ट्राचे प्रभारी यांनी त्यांना थांबण्याचा सल्ला दिला होता. पण त्यांचे मन वळवण्यात अपयश आले. अगदी शेवटच्या क्षणी अर्ज दाखल केला. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.